संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद याच्या जमीन हिबानामा प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे। जावेद याला 3 जुलै रोजी आयकर विभागाने संपत्तीबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली आणि इतकंच नाही तर 8 जुलैला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेले होते। याबाबत जावेद याने तारीख वाढवून घेऊन खुलासा करण्यास मुदत वाढवून मागितल्याची माहिती मिळते। त्यामुळे ही जमीन हिबानामा असली तरी त्यावर जो कर भरावा लागेल त्याबाबत ही नोटीस असल्याचं सांगण्यात येते। जावेद शेख याला नवाबच्या सालारजंग यानं शहरातल्या दाऊदपुरा भागातल्या 3 एकर जमीन ही हिबानामा म्हणजे गिफ्ट दिल्याचं हे प्रकरण आहे आणि जावेद हा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या गाडीचा चालक आहे आणि चालकाच्या नावानं ही जमीन भुमरे कुटुंबियांनी हडपल्याचा आरोप आहे। त्यामध्ये या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करते। शिवाय आयकर विभागाच्या नोटीसने जावेद शेख आणि भुमरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। तर या संदर्भामध्ये आणखी आपण ग्राफिक्सद्वारे हे सर्व मुद्दे समजून घेऊया की काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे। भुमरेंच्या ड्रायव्हरचं हे प्रकरण आहे। जमीन इमारत अनोळखी व्यक्तीकडून भेट मिळाल्यास भारतीय प्राप्तिकर कायद्यानुसार हा कर भरावा लागतो। तर हा का भरावा लागणार आहे कर या संदर्भातली आपण माहिती पाहतोय। स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू 50,000 पेक्षा कमी असेल तर हा कर लागू होत नाही। मात्र स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू ही 50,000 पेक्षा जास्त असल्यास पूर्ण स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागते। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र निश्चितच अडचणी या भुमरेंच्या वाढलेल्या आहेत। तर या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। आपण विशालकडून आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, ड्रायव्हरला नोटीस आली आहे मात्र भुमरे आता अडचणीत सापडलेले आहेत आणि ह्या अडचणी कशा नेमक्या पद्धतीने वाढणार आहेत, काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? अनुपमा, भुमरेच्या ड्रायव्हरला नोटीस आली असली तरी भुमरे अडचणीत येणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपासून होत असणारे सातत्याने आरोप। इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली। जावेद शेख हा भुमरे यांचा ड्रायव्हर आहे, त्याची जमीन घेण्याची कुवतही नाही आणि सालारजंग त्याचा कुठला नातेवाईक नाही असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता आणि त्यामुळं ही जमीन फक्त आणि फक्त भुमरेंनीच घेतलेली आहे आणि ती चालकाच्या नावाने घेतली अशा पद्धतीचा आरोप होत होता। त्यात अनेकांनी संभाजीनगरमध्ये या पद्धतीचे आरोप केले आणि भुमरे कुटुंबियांनी ही सगळी जमीन गिळली असल्याचा आरोप करण्यात आला। परभणीचे एक वकील होते, त्यांनी याबाबत एक तक्रार सुद्धा पोलिसात दाखल केली आणि त्यानुसार हिबानामा प्रकरणाची म्हणजे या गिफ्ट डीडची आर्थिक गुन्हे शाखे पोलिसांकडनं चौकशी सुद्धा सुरू आहे आणि त्यातच आता जावेद शेखला आयकर विभागाकडनं नोटीस आलेली आहे। महत्वाचं म्हणजे ही नोटीस पाठवताना त्यात स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुमच्या नावे जी काही संपत्ती आहे त्याचं विवरण आम्हाला सादर करा आणि त्याबाबत जो टॅक्स लागत असेल त्याबाबत आपली काय भूमिका आहे ती विशद करा आणि तुम्ही स्वतः म्हणजे इन पर्सन आयकर विभागात तुम्हाला यावं लागेल आणि याबाबतचा खुलासा करावा लागेल। आपण न आल्यास आपल्याला दिवसाला 10,000 रुपये दंड लावण्यात येईल असं सुद्धा नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे। खरं तर गेली काही दिवस जावेद ही नोटीस आली नसल्याचं सांगत होता, मात्र आता ही नोटीस पुढे आलेली आहे आणि जावेदला याचा 8 तारखेला उत्तर द्यायचं होतं, मात्र त्यानं वकिलामार्फत यासाठी मुदत वाढवून घेतल्याची सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। मात्र या महिन्यामध्ये कसंही करून जावेदला या संदर्भात उत्तर द्यावं लागेल, खुलासा द्यावा लागेल आणि यामुळं आता हे सगळं ट्रान्झॅक्शन झालं आहे का, हा व्यवहार झाला आहे का, हा पुढे होऊ शकतो आणि ज्या पद्धतीनं भुमरे कुटुंबियांवर ही जमीन गेल्याचा आरोप होते, आता कुठंतरी भुमरे यांचं नाव या सगळ्या प्रकरणात पुढे येतंय का? म्हणजे आतापर्यंत फक्त आरोप सुरू होते, आता या आयकर विभागाच्या चौकशीनंतर भुमरे यांचं नाव पुढे येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास जावेदला आयकर विभागाची नोटीस आलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या अडचणी वाढलेल्या आहे आणि पर्यायानं भुमरेंच्याही अडचणी वाढलेल्या आहे असं आपण म्हणू शकतो। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।